नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाही मधलं शेवटलं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा, आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वनस्पतीचा. खोकल्यावरचा आयुर्वेदिक सिरप म्हणजे अडुळशाचं सिरप असं जणू समीकरण झालेलं दिसतं. आणि खरोखरच क्रॉनिक खोकल्यावर उपयोगी पडणारी एक वनस्पती म्हणजे अडुळसा. महाराष्ट्रात सहसा अडुळशाची लागवड केली जाते, पण उत्तर भारतात मात्र रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेमध्ये अडुळसा आपोआप उगवलेला दिसतो. अडुळशाचं मध्यम आकाराचं झुडूप असतं. पानं अगदी हिरवीगार असतात, पण पिकलेलं पान खोकल्यावरती विशेष गुणकारी असतं. ऐन हिवाळ्यात अडुळशाला पांढऱ्या रंगाची फुलं येतात. देशी गुलाबाच्या पाकळ्या आणि खडीसाखरेपासून जसा गुलकंद बनवला जातो तसा अडुळशाच्या फुलांचाही अवलेह तयार करता येतो. हा शरीरातील उष्णता, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशय आणि गायनिक सिस्टम मधली उष्णता कमी करण्यासाठी खास उपयोगी असतो. खोकला बरा होत नसेल तर अडुळशाच्या पानांपासून तयार केलेलं हे एक चाटण घेऊन पाहावं. यामुळे हमखास गुण येतो असा अनुभव आहे. यासाठी अडुळशाची ताजी पानं घ्यावी, पाण्याने ती स्वच्छ धुवावीत, खलबत्ता किंवा मिक्सरच्या मदतीने रस काढावा. 2 चमचे रसामध्ये 1 चमचा मध आणि पाव चमचा पिंपळीचं चूर्ण मिसळावं. तयार झालेलं हे चाटण वरचे वर थोडं थोडं घेत राहावं. यामुळे कफ पडून जातो, घसा आणि छाती मोकळी होते आणि बरं वाटतं. डोकं दुखत असेल तर अडुळशाची पानं बारीक वाटून तयार केलेला लेप डोक्यावरती लावल्याने लगेच बरं वाटतं. उष्णता वाढल्यामुळे नाकातून रक्त येण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांसाठी सुद्धा मस्तकावर अडुळशाच्या पानांचा लेप करणं उपयुक्त असतं. अशाच अजूनही अनेक वनस्पतींचं आरोग्यामधील योगदान जाणून घ्यायचं असेल तर बघत राहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.